आपला आयकॉनिक मराठी पदार्थ पिठलं आणि त्याची एक सुपर टेस्टी व्हरायटी आपण आज बनवतोय गुठळीचं पिठलं। बेसनापासून किंवा डाळीच्या पिठापासून बनवला जाणारा हा पदार्थ आपली एक सुपर कम्फर्ट डिश आहे। गरमागरम पिठलं, भाकरी, ठेचा आणि कांदा ह्यासारखं सुख नाही। खूप वेगवेगळ्या पद्धतीने पिठलं बनवलं जातं, पण आपण आज ज्या स्टाईलने पिठलं बनवणार आहोत ना, त्याला गुठळीचं पिठलं किंवा घेरून केलेलं पिठलं असं म्हणतात। कोरडा झुणका आणि थोडंसं पातळ पिठलं या दोघांच्या मधला हा प्रकार आहे। गुठळीचं पिठलं आणि भाकरी ही माझी पर्सनल फेवरेट डिश आहे आणि ह्या पिठल्याची जी मी रेसिपी शेअर करणार आहे, तुम्ही तशीच्या तशी ती फॉलो केली ना, तर तुमची पण ती पर्सनल फेवरेट डिश बनेल। चला तर मग करूया मराठी माणसाची सुपर टेस्टी उबर फेवरेट जगात भारी मराठमोळी डिश पिठलं। चला तर मग रेसिपीची सुरुवात करू। वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेऊया खूप सारा लसूण आणि त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे। लाईकवाईज आपण कढीपत्ता पण असा बारीक चिरून घेऊया। असा मी कढीपत्ता आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। एक कढई घेतली आहे, चालू करतोय गॅस। आता घालूया यामध्ये तेल। तेल तापलं की त्यामध्ये ऍड करूया आपण घालूया मोहरी, घालतोय जिरं, घालतोय हिंग। या स्टेजला गॅस बंद करून टाकूया, कारण तेल चांगलंच गरम असतं, नाहीतर आपली फोडणी जळू शकते। आता घालूया मगाशी चिरलेला लसूण आणि कढीपत्ता दोघंही एकत्रच घालायचे आपल्याला। आता गॅस आपण चालू करूया, बारीकच ठेवूया, परतून घेऊ व्यवस्थित। लसूण तसा बारीक चिरल्यामुळे ना लवकर तयार होतो। तर ह्या स्टेजला आपण आता यामध्ये घालूया तिखट आणि हळद। पहिले आपण गॅस बंद करू। घालते तिखट, लाल तिखटाची पावडर, तिखट आपल्या आवडीनुसार। घालूया हळद। गॅस बंद आहे, पण आपलं तेल चांगलं गरम आहे। आपण हे नीट असं परतून घेऊया। गॅस बंद ठेवल्यामुळे आपली फोडणी जळली नाहीये आणि लाल तिखट पण जळलेलं नाहीये। गॅस आता आपण चालू करूया। आता यामध्ये घालूया पाणी। यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आपण आणि एक उकळी काढूया। मस्तपैकी उकळी आली याला। मी यामध्ये कांदा घालत नाहीये। जर तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा घालू शकता। आता हे छान उकळी आलेली याला। तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आता आहे की आपल्या हातामध्ये एक झाकण ठेवा, त्याच्यानंतर डाळीचं पीठ हाताशी ठेवा आणि एक चिमटा जर तुम्हाला लागणार असेल तर चिमटा पण हातात ठेवा। ह्या माझ्या पॅनला हँडल आहे, त्यामुळे मी आता चिमटा घेतलेला नाहीये, पण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पटापट मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये कमीत कमी गुठळ्या होतील। त्यामुळे तुम्ही हातामध्ये चिमटा जरूर ठेवा। आता यामध्ये घालूया बेसन। टाकल्यानं पट्टापट नीट मिक्स करायचं आहे। बेसनाची ना गुठळ्या होण्याची टेंडन्सी असते, त्यामुळे वेळ न दवडता इथे आपल्याला मिश्रण जे आहे ते नीट मिक्स करायचं आहे। कितीही प्रयत्न केले ना तरी थोडाफार का होईना या पिठल्यामध्ये ना थोड्याशा गुठळ्या राहतात आणि तीच खरी या पिठल्याची ब्युटी आहे। म्हणूनच याला गुठळीचं पिठलं पण म्हणतात। तुमचा चमचा खालच्या दिशेने असं दाबून दाबून तुम्ही त्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडा। आता आपल्याला दिसतंय की थोडंसं पातळ आहे, पण हळूहळू त्याच्यातलं पाणी कमी होईल, मस्तपैकी बेसन शिजेल। छान असं मिक्स झालेलं आहे। या स्टेजला आपण ह्यावरती ठेवूया झाकण। कमीत कमी 5 मिनिटं छानपैकी या पिठल्याला आपण वाफ देऊया। पिठल्याचं खरं गम्य आहे की आपण डाळीच्या पिठाला किती बरोबर पद्धतीने वाफ देतोय किंवा शिजवतोय। पचायला थोडं जड आणि प्रोटीन रिच असल्यामुळे प्रॉपर पद्धतीने शिजवणं खूप महत्त्वाचं ठरतं। पिठल्याबरोबर खायला मस्तपैकी ठेचा करूया। थोडंसं मी तेल घेते तव्यावरती, त्यावरती टाकूया मिरच्या, त्यावर टाकूया लसूण, परतून घेऊ थोडंसं आपण।
यावर टाकूया मीठ, यावर टाकूया थोडेसे भाजके शेंगदाणे, परत एकदा छान परतून घेऊ। आता हे मिक्सरमधनं आपण ओबडधोबड वाटून घेऊ, तुम्ही बत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता। यामध्ये घालूया थोडंसं कच्चं तेल, मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित। पिळूया यामध्ये थोडासा लिंबू। 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढूया मस्तपैकी। पिठल्याला छानपैकी बाजूने तेल सुटलं आहे, मस्तपैकी वाफ पण झालेली आहे। आपलं पिठलं आता तयार आहे, ओनली आता फक्त लास्ट इन्ग्रेडियंट बाकी आहे। घालूया मस्तपैकी कोथिंबीर, मिक्स करून घेऊ आपण हे छान कोथिंबीर ह्यामध्ये, आणि जग्गात भारी असं पिठलं आपलं तयार आहे। सर्व करूया। सर्व करण्यापूर्वी नक्कीच एक सांगेन की पिठलं तुम्ही आयत्या वेळेला करा, हवं तर तयारी सगळी आधी करून ठेवा, पण गरमागरमच सर्व करा। घेऊयात कांदा, मिरचीचा झणकेदार असा ठेचा, गरमागरम भाकरी आणि पिठलं। पिठलं मस्तपैकी कोथिंबीरीने टॉप करूया आणि एन्जॉय करूयात पिठलं भाकरी ठेचा हा झक्कास बेत। बॉन अपेटी। आज आपण पाहिलं गुठळीचं पिठलं। नक्की ही डिश ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कमेंट करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये। टिल देन बाय बाय।